नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 10.1 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न 53,54,556 गुणिले 0 बरोबर किती? तर गुणाकारामध्ये कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणले तर गुणाकार हा 0च येत असतो. म्हणून या संख्येला आपण 53,54,556 ला 0 ने गुणले तर उत्तर काय येणार? 0च. म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, दोन संख्यांचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यांतील फरक 0 आहे, तर गुण्य कोणता अंक आहे? तर कसं करणार? आपल्याला गुणाकार सांगितला 10,000 आणि त्यातील फरक गुण्य व गुणक यातील फरक 0, म्हणजेच काय? तर दोन अशा संख्या घ्यायच्या ज्यांचा गुणाकार केला तर 10,000 यायला हवे व वजाबाकी केली त्या दोन संख्यांची तर 0, म्हणजेच एकच अंक त्याच अंकाने त्याच अंकाला गुणायचं, तेव्हा वजाबाकी 0 येईल. मग आपण पहिला पर्याय बघू, 100. 100 ने जर 100 ला गुणलं तर उत्तर काय येईल? 1 गुणिले 1 1 आणि 1 2 3 4 0 जसेच तसे 1 2 3 4, म्हणजेच उत्तर काय आलं आपलं? 10,000. हे झालं आपलं गुण्य, याला म्हणतात गुणक आणि याला म्हणतात गुणाकार. आपल्याला गुणाकार किती? 10,000 पाहिजे, तर आला आपला गुणाकार 10,000 व गुण्य व गुणक यातील फरक जर केला म्हणजे 100 वजा 100 जर केले तर फरक हा 0 येतो. म्हणजे गुण्य कोणता अंक आहे? तर गुण्य हा 100 आहे. म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 39,735 गुणिले 4 अधिक 39,735 गुणिले 6 बरोबर किती? तर 39,735 इथेही आहे व इथेही 39,735 आहे. ते आपण कॉमन घेऊ. 39,735 ब्रॅकेट मध्ये काय राहील? 4, अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक आणि हे 6, म्हणजे काय उत्तर येईल? 39,735 ब्रॅकेट 6 आणि 4 10, 39,735 हे ब्रॅकेट मधच्या बाहेर काढलं म्हणजे गुणाकार 10चा गुणाकार. मग 10 ने जर 39,735 ला जर गुणलं, 10 5 50, हातचे आले 5, 10 त्रिक 30 आणि 5 35, हातचे आले 3, 7 10 70 आणि 3 73, हातचे आले 7, 10 9 90 आणि 7 97, हातचे आले 9, 10 आणि 10 गुणिले 3 30, 30 आणि 9 39, म्हणजे आपलं उत्तर येणार 3,97,350. 3,97,350 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 10,101 गुणिले 110 बरोबर किती? तर 10,101 गुणिले 110 बरोबर किती? तर हा शून्य जसाच तसा, 11 1 11, हातचाला 1, 11 आणि 0 0 आणि हा हातचा म्हणजे 1, 11 1 11, हातचाला 1, 11 गुणिले 0 0 आणि हा 1 म्हणजे 1 आणि 11 1 11, म्हणजेच गुणाकार किती आला आपला? 11,11,110. 11,11,110 म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 78,540 गुणिले 100 बरोबर किती? तर 78,540 गुणिले 100
कसं करणार, 1 2 3 0 जसेच तसे, 1 ने 4 ला गुणले 4, 1 5 5, 1 8 8 आणि 1 गुणिले 7 7. म्हणजेच आपलं उत्तर आलं 78,54,000. 78,540 नाही, 7,85,400 नाही, 78,54,000 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3.